भागात सांगितलं आपल्याला. त्या शक्तीचा खेळ आहे आणि त्या शक्तीचा खेळ असल्यामुळे जगामध्ये कर्म करतो म्हणणं नाही, कर्म नको म्हणणं नाही, तुला करावंच लागेल. हे आहे आईन्स्टाईन ते ठिकाणी. आईन्स्टाईनचं बरोबर आलं पण तो सगळा एनर्जी, त्याला तो एनर्जी असं नाव देतो, ऊर्जा आपण जरा म्हणतो या विश्वामध्ये. कृष्णमूर्तींच्या याच्यात सुद्धा त्यांनी काय म्हणलं, काय सांगू म्हणलं तुम्हाला, मला ते माहित नव्हतं. हे मोटार असतो ना आपली मोटार गाडी, त्याला काय 2-4 हॉर्स पॉवर बोलतात. ते म्हणाले या शरीरामध्ये 12 हॉर्स पॉवरची शक्ती बाहेर पडते. काय असे हो, म्हणजे 90 वर्षापर्यंत ते बोलले, पण काय भगवंताची शक्ती त्या देहातून काम केली. तुम्हाला नाही वाटत 22 वर्षाचं वय या पुरुषाचं, काही परिस्थिती अनुभव नाही, आई बाप कोणी समाजात मान्यता नाही, काय शक्ती असेल विचारांची, त्या अजून ते विचार झपाटतात आपल्याला. काय सामर्थ्य असेल का असतं तर मी करतो नाही, तो आहे तो नाचून तसा मी नाचतो, तो काय अनंत शक्तीचा आहे तो. आणि हे आपल्याला शिकायचं. मला पुन्हा पुन्हा मी सांगतो आपल्याला, यालाच काम करतात. माझं जीवन आतापर्यंत चाललंय ते त्याच्या इच्छेने चाललंय. माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्याच्या इच्छेने घडतायत. व्यवहार न सोडताना आपण हे ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा सांगितलं कर्म सोडून सुटत नाही. पण अरे नाही, मी सांगितलं ना आपल्याला, खरं असं आहे, जन्म कुठे व्हावा, आईबाप कोण असावे, नातेवाईक कोण असावे, माझं लग्न होणं न होणं, मुलं वाळ न होणं, ती मुलं कोण होणं काय होणं, त्यांचं प्रारब्ध माझ्या हातात नाही. घडत आले हे ज्याला समजलं ना, तर काय सांगू आपल्याला, काय असेल त्याची वृत्ती नाही का. कारण त्यांना मग तसं सुख दुःख नाही. असं होईल ते भटजी आपण एवढा मोठा मुलगा गेला, अहो दुःख आहेच की नाही, पण ते म्हणाले सोबत चांगली होती. काय दृष्टी आहे, या भगवंताच्या याच्यामध्ये आम्ही प्रवासी आहोत. तसा एखादा आघाडीतला प्रवासी स्टेशन आहे तो उतरून जातो, तसं त्याचं संपलं तो गेला, इतकी ती वृत्ती होती. म्हणजे त्या कर्माला एक दिव्यपण येतं, अशी त्याची अवस्था असते. तेव्हा ते भगवान सांगताय ते तो सोडून शिकत नाही की मला शंभर सुद्धा. आता एक मध्ये विषय काढतो मी 5 मिनिटात सांगतो. कर्म सुटत नाही म्हणून सांगितलं ना, आणि माणसाला कर्माचा कंटाळा येतो बरं का. बायकांना विचारा की थोडस सकाळचं संध्याकाळचं स्वयंपाक किती घातलं, आणि योग्य आहे, हा योग्य आहे. तुम्हाला अशी शिवणच बघावी की नोकरी करणारी अशी म्हणजे कंपनी आली नाही का. पण का कर्माचा कंटाळा येतो, असं काय करता. एकच कर्म असं आहे तुकाराम महाराजांच्या मते की जे मेल्यानंतर सुद्धा सुटत नाही, ते असेल ते भगवंताचं प्रेम आहे. भगवंताचं नाम असं आहे की नाही 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 ते सुटणारच नाही. असं लोकांनी बसतो खुशायचं असेल ते आहे. भगवंताचं धर्मच असं आहे की त्याला सुटले नाही, आणि हे शिकणं म्हणजे भक्ती आहे खरी, नाही सुटणार. असं काय झालंय, माणसाला कर्म सोडायची आहे ना. आपल्या भारतामध्ये माझं मत मी प्रामाणिकपणे सांगतोय, माझ्या मताला फारसं महत्व देऊ नका. आपल्याकडे सुद्धा कर्म सोडण्याचा प्रयोग झाला, तो संन्यासाने. पण त्याचं मर्म मी सांगितलं, कृष्णाने सांगितलेलं ते मर्म असं आहे की अरे कर्तेपणा सोड म्हणजे कर्म सोडणार, बाकीचं कर्म सोड. संन्यासी झाला महाराज म्हणायचे अरे 12 वाजले की जातो ना भिक्षा मागायला, काय करेल कोण आणून देईल घरी, मग म्हणजे कर्म करावंच लागतं. मग कर्म सोडणं म्हणजे काय, त्याच्या खोट्या कल्पना भारतात झाल्यामुळे आळस अकर्मण्यता आली. हो नाही, किती पाहतो तुम्ही मोठे संन्यासी म्हणतो ना आपण, काय मुघट खातात नुसते आपले काय. म्हणून रामतीर्थाने बघा संन्यास घेतला ना, आणि पुढे त्यांनी असे संन्यासी पाहिले तर ते काय म्हणले एकदा, त्यांनी वस्त्र सोडली भगवी वस्त्र, आणि म्हणाले काय खरंय म्हणाले, एका तळ्यामध्ये सगळीकडे चिखल आहे, एखादंच कमळ त्यामध्ये असते. अशा 1000 संन्यासी असतात, त्यामध्ये एखादा चांगला असतो, बाकी सगळे असले संन्यासी. म्हणजे अकर्मण्यतेचा प्रयोग फसला. अहो कृष्णमूर्तींच्या मनात होतं आपण संन्यास घ्यावा, त्याचं कारण त्यांनी सुंदर सांगितलं की म्हणजे जगामध्ये इतर ठिकाणी गरिबीला मान नाही, इंडियामध्ये पॉवर्टी इज फॅशनेबल, तिथे गरीबाला मान आहे. गरीब तो असा पाहिजे, हा लाचार असता कामाचा नाही, राजासारखा पाहिजे. मला एवढं
एमर्सनचं वाक्य आठवलं. तो म्हणला की तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, मनाने राजा बना म्हणायचं. मी एक अरे बापरे, हे मोठा म्हणा. राजा म्हणजे राजा शब्दाचा अर्थ काय उर्दू मध्ये माहितीये का? रजा हुआ वो राजा, जो तृप्त आहे तो राजा. अरे बघा त्याची बात आहे का? मग सांगण्यात येतं काय आपल्याला, तेव्हा संन्यासांनी हा प्रयोग केला तो हुकला सगळा. आता दुसरा प्रयोग जो आहे, आता याचा विषय नव्हे, तुमच्या एक सुशिक्षित माणसं आहात, त्यात आपण राहत आहोत. यंत्रयुगामध्ये यंत्र जी सारखे वाढतायत, तांत्रिक ज्ञान, टेक्नॉलॉजी, याचा हेतू काय आहे? माणसाचे श्रम कमी करायचे आहे ना. त्याचं हे आलंय ना, कॉम्प्युटर आहे की नाही, या माणसाला काढून टाका. सगळी कामं यंत्र करेल. बायकांना भांडी घासण्याशिवाय यंत्र पाहिजे नाही का? का नको? कारण कर्म नको ना. आता तुम्ही करा, करू नका, माझं काही पण नाही. आज तुमच्या वाटेला काय आलेलं आम जाणे, पण नाही का आपण यंत्र मागतो ना, म्हणजे ह्युमन लेबर नको, होय ना? म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? तर तो सोशल फिलॉसॉफीचा प्रश्न आहे हा. मार्क्सने असं म्हटलेलं आहे, आम्ही शिकवलेलं आहे असं, की म्हणाले हे यंत्र वाढत जाते आणि वाढत गेले म्हणजे माणसाला लिजर मिळेल, मोकळा वेळ मिळेल. आणि तो वेळ, मोकळा वेळ तो काय करील? कला आहे, विज्ञान आहे, किंवा दुसरी काही उत्तम काम आहे हे तो करेल. झालंय कसं, विज्ञानानं यंत्र निर्माण केली, पुष्कळसा आराम मिळाला, पण बुद्धी न सुधारल्यामुळे तो जो काही यंत्रांचा उपयोग आहे तो भलतीचकडे होऊ लागला. माणसाच्या या स्वस्थपणाची वृत्ती भलतीच कामं करू लागली. हा धोका आहे. म्हणून हे करून माणूस स्वस्थ होईल, कर्मातून बाहेर पडेल, अशक्य गोष्ट आहे. ध्यानात ठेवा. आपण इतकंच नव्हे, मी तुम्हाला सांगून ठेवतो, विज्ञानाचा असा निर्णय आहे की जर इतकं प्रसंग आलाय की माणसाला कर्म नाही, तर माणसाला नको असलेले रोग निर्माण होतील, आरोग्य बिघडेल. कारण काम नाही ना ते, शरीराला ते काम पाहिजे. मी असं ऐकलं, अमेरिकेमध्ये फिरायला जाणं नाहीच म्हणाले, असं म्हणतात बघ तिथे. कारण इतक्या मोठ्या गाड्या आहे, रस्त्यात कोणी फिरायला जायला 10 लोक विचारतील लिफ्ट पाहिजे का, लिफ्ट पाहिजे का म्हणून. म्हणजे फिरायला जाणं वेडपटासारखं झालंय. होय काय बघा, मी कसा परिणाम होतो संस्कृतीचा माणसावर, नाही का? एक विचार करण्याची गोष्ट आहे. आता आपण नाही का, म्हणजे मी टीका करीत नाही, कर्म कसं कमी झालंय. पूर्वी तुम्हाला लोणचं पापड करायची म्हणजे दिवसभर जायचा, आता 5 मिनिटात आहे. यंत्र आहे ना, नाही का? यंत्र राष्ट्रांचं काम करतो. काय तुम्हाला पाहिजे मला सांगा? काय शेंगदाणे पावडर करायचे, पूर्ण दिवशी फिरवली की 5 मिनिटात नाही का? बघा तुम्ही कसे किती आपलं काम कमी झालं. विचार करण्याची गोष्ट आहे. क्रेन्स आहेत, आमका आहे, तमका आहे. घरं बांधतात ते क्लिप काही म्हणतात ना, ते वर हे घालतात. कुठे माणसांची गमल्याची फिरल्याची जरूर आहे मला सांगा, नाही का? आणि असा माझं क्षमा करा, सोनार, शिंपी आणि गवंडी हे लोक कधी काम करायची नाही, कामावर देणार नाही असं म्हणतात बुवा, नाही का? मला आठवलं म्हणून सांगतो. तेव्हा महाराज म्हणले, अरे घोडा ना माझा महाराज. जवळ एक 2-4 मैलावर एक किरकशाळ म्हणून गाव आहे गोंदियापासून. तिथे वारांची त्याची शेती होती, तिथे काही बांधण्याचं काम चाललं होतं, खोली. तेव्हा विचारलो, आपण कुठे निघाला? ते घोड्यावर बसले. म्हणले, ते माझे बाप गवंडी कामं करते असते, मी पाहून येतो. ही तुम्ही 80 वर्षाच्या मागची गोष्ट. आणि महाराज असं म्हणाले, माझे बाप काम करतात. आज तेच आहे. हे मिळालं, पण यंत्राने काम व्हायला धोका आहे. लक्षात ठेवा, तुम्ही यंत्र वापरा, पण त्याच्यापासून जो प्रकृतीला किंवा शरीराला धोका होईल, कोण आहे? हे श्रम पाहिजेतच, बरं का? एक धुणं धुण्याचं आहे, वॉशिंग मशीन ठेवा की नाही म्हणत नाही, पण थोडं कमरेला यश पाहिजे, जरा करावे. आठवड्यातून बंद ठेवावं, त्याला सुट्टी द्यावी नको. हा काय ज्ञानेश्वर महाराजांचा विषय नाही. सूचना देतोय आपल्याला, कोणाची म्हणा ज्ञानेश्वर महाराज त्या पुरुषाला त्याची चित्त भगवंताकडे लागलेली वृत्ती जग आहे का नाही अशी त्याची वृत्ती, त्याला काय. पण किती बरोबर सांगितलं नाही का? कसा काळ आलेला आहे बघा, की यंत्र म्हणजे आणि त्याला काही मर्यादा आहे की नाही? किती तुम्ही हे करणार?
माणसाला स्वस्थता जोपर्यंत अंतरंग सुधारलं नाही तोपर्यंत माणसाला जर रिझल्ट मिळाला तर त्याचा उपयोग बरोबर होणार नाही, काय सांगतात नाही का? असं आहे. प्लेटो सांगून गेला फिलॉसॉफी निशा स्वस्थता पाहिजे, पण तो कोणाची अवस्था आहे? जेव्हा भगवंताकडे लागलाय त्याला एकांत पाहिजे, तो विचारायचा. सामान्य माणसाला तो शक्य, तो जगाच्या उद्यापती करणार. आता बघा, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैशी असे. प्रकृतीचे तीन सत्वरचे तम हे त्यांचं वेदांताचं वर्णन आहे. एनर्जी म्हणा तुम्ही, प्रकृती म्हणजे तीच. तेव्हा या जगामध्ये जो शक्तीचा खेळ आहे सगळा, तर त्या शक्तीच्या अधीन असणारी आम्ही जी माणसं, त्या शक्तीने आम्हाला जन्माला घातलेला आहे ना, फोर्सेस विच वर्क ऑन अस. काय मला असं सांगा, काय बघा, युरोपियन लोक फार संशोधन करणारे, माणसाचा मी तयार कसा होतो, त्याची जी मीची प्रतिमा तयार होते, पर्सनॅलिटी ती कशी तयार होते, तर त्याचं मत असं आहे, 95% परिणाम बाहेरचे असतात. एक अनुवंशिकता, दुसरे तुमची ते घरात भाऊ बहिणी आई बाप कोण असतील ते, तिथल्या शाळेतले मास्तर, चौथी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, या सगळ्यांचा परिणाम होऊन तुम्ही तयार होता. आणि फ्रॉइडचं मत असं आहे, पहिल्या 3 वर्षातच त्याची पर्सनॅलिटी तयार होते, पुढे नुसतं तुम्ही त्याला मागे पुढे काय असेल. म्हणजे किती परिस्थितीला लाचार आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रकृतीचं अधिष्ठान असल्यामुळे मी हे सांडीन आणि मी हे मांडीन, म्हणजे हे कर्म मी सोडीन आणि करीन, हे अज्ञान आहे. कारण जे चेष्टा ते गुणाधीन अपैशी असेल. तुला बंधनच आहे, मी सांगितलं ना, ह्युमन सिच्युएशन. काय करते मग देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी ओसंड दिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, हे ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. सांगण्यात हरकत नाही. तुम्ही कर्म सोडलं, किंवा इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, हे नको ते नको, सगळा समाजाशी संबंध तोडला, तरी म्हणाले डोळे पाहायचे थांबतील का, कान ऐकायचे थांबतील का, जीभ बोलण्याचं थांबेल का. म्हणून म्हणाले, सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, का नासारंध्र बुजाले परिमळ निघे, ना तरी प्राणापान गती आजच्या शरीराच्या हातात, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तुषादे आरती कुंडली. अरे काय हे स्वभाव बोध केले, अरे व्हायचं स्वप्नावबोध केले, की चरण चालो विसरले, पण स्वप्न थांबले, झोप गेलीये का चालणं विसरलं आहे. हे असो काय निमाले जन्म मृत्यू, म्हणजे जगणं हेच कर्म आहे असं त्याचं म्हणणं. एक सुरुवात कर्माला, जन्माला आला, संपलं, देह संपला की कर्म संपलं. हे न ठकेची जरी काही तरी साठीले ते काही, हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मी काय सोडलं मग. म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती म्हणतात. काय जो प्रकृतीच्या अधीन आहे त्याला कर्म त्याग नाही. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुण आहे. मला मी सांगितलं, केव्हा जन्माला यायचं, कुठे यायचं, लग्न कोणाशी व्हायचं, सासू कोण असायची, सासरा कोण असेल, ऑफिसात साहेब कोण असायचे, बरोबर कोण, इतकं नाही, रोज गाडीमध्ये आपल्या बरोबर कोण असणार ठरलेलं नाही. अलीकडे बायका सांगा, बायकांची उड्या मारून बसावं लागतं. काय परिस्थिती आहे हो, आपल्याला कल्पना नाही. मला सांगा, जागा तासभर उभं राहायचं, मला सांगा घरी जायचं. त्यामुळे घरी गेल्यावर पोरांची कटकट आहे, नवऱ्याची आहे, पुन्हा आहेच की नसेल, काय असेल काय, याच्यातून तुम्ही बाहेर काय पडणार. मला नको नको म्हणणार, अरे कसं शक्य आहे. म्हणून म्हणाले, म्हणून कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, येरी धरी मोकळे अंतःकरणीचे वाहीचे वाया, मी मनाने सोडीन आणि धरीन, या कल्पना करणं या वाया. म्हणून शेवटी देखे रती आरुढीचे, हा सुंदर होईल. मग तरी निश्चळ वैशिजे, तरी चळ होऊन हिंडीचे परतंत्रा. एक रथात मनुष्य बसला आणि मला नाही हलायचं, मी बसणार, स्वस्त बसणार. अरे पण रथ हल्ला केले मग तुला हलावच लागणार का. तसं या जगामध्ये ह्युमन सिच्युएशन सांगितलं, त्यात तुम्ही आलात, त्यामध्ये मी अमुक करीन आणि अमुक करणार नाही, हा वेळेपण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाईलाज करावंच लागेल. आता पुढच्या वेळेवर पुढच्या तारीख 2 मे 1993
करू शकता? हे अगदी व्यवहारिक विचार करा बरं का. तुम्ही अगदी या देशाचे पंतप्रधानात असं धरून चाल, काय करू शकता तुम्ही? नाही का. आज मला एक गमत वाटते. एक मोठे इंजिनियर भाकरा नांगल डॅम वरती होते. नाव गाव सांगायचं काही कारण नाही, आपले मराठी माणूस. तेव्हा पंडित नेहरू एकदा ते तपासायला गेले, काम कुठपर्यंत आलंय, कसं चाललंय, काय चाललंय. कोट्यावधी रुपये खर्च झाले तिथे. आपल्याला कल्पना नाही तेवढं प्रचंड आहे ते काम. तेव्हा ते पाहून आले आणि जेवायला बसले असताना त्यांनी सहज विचारलं की हिशोब सगळं बरोबर आहेत ना? तर कोणी बोलेल. तेव्हा ते काय म्हणाले की एवढा पैसा आपण घातलेला आहे, हा सगळा उपयोगाला येतोय ना? तेव्हा हे काय म्हणाले त्यांना, मी मागून आपल्याला सांगेन. तेव्हा त्यांना काय सांगितलं नंतर की जवळजवळ 2/3 पैसा खिशात जातो, डॅम मध्ये जात नाही. तेव्हा नेहरू म्हणाले याला काय करायचं? तर म्हणाले याला काही कुणी करू शकत नाही, याला माणूसच सुधारला पाहिजे. आता आपल्याकडे पंडित नेहरू म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फार मोठा राज्यकर्ता होऊन गेला. आमचं म्हणा की तुम्ही काय केलं मला सांगा, नाही का. ते आपले विनोद करतात ना, समाज कल्याण खातं जे असतं जो त्याचा मंत्री असतो त्याचंच कल्याण होतं त्यामध्ये, असं म्हणतात नाही का. आणि गंमत अशी आहे आपल्या राजनीती शास्त्राचं, पॉलिटिकल थिअरीचं, की देशामध्ये शासन संस्था असते, कायदा संस्था असते, लेजिस्लेचर, आणि तिकडे न्याय संस्था. आणि तिन्ही संस्था जर भ्रष्ट झाल्या तर मग काय करायचं काय माणसाने, नाही का. मग आपल्याला काय करायचंय, आपल्या जीवनामध्ये काय त्याचा उपयोग करून घेता आले पाहिजे. म्हणून मला महाराजांचं अतिशय आवडलं. सगळ्या संतांना काय सांगायचंय की जी परमात्म शक्ती या विश्वामध्ये काम करते आहे, ती परमात्म शक्ती माझ्याही जीवनात काम करते आहे. बरं, हे जर खरं आहे तर आज हे सगळं आपल्या भोवती हे चाललेलं असताना त्यामध्ये ही शक्तीच काम करते या शंकाने. मी काय करू शकतो त्यात? आज माझ्या हातनं बाहेरून काही होऊ शकत नाही, फक्त मी माझी सदिच्छा तेवढी देऊ शकतो. बरं, तुम्हाला असं वाटतं का की संत झाले म्हणजे त्यांना समाजाची जाणीव नसते? पण काय करणार मला सांगा, अशा वेळेला बाकीची परिस्थिती जर अनुकूल नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही. मग तुमच्यासाठी माणसं प्रपंच करीत असताना वर्तमानपत्र वाचून नुसतं अस्वस्थ होण्यापेक्षा त्यांची प्रार्थना करावी, किंवा यातून काय करणार असेल ते आपण करा. काय करणार मला सांगा. म्हणून महाराज म्हणायचे माणसाचं कर्तेपण किती लंगडं आहे हे शिकायला हा काळ फार उत्तम आहे. बरं, आपण जर आपल्या नोकरी चाकरीवर गेलो तर धड परत येऊ याची ही आहे शाश्वती आहे का? आता परवा तुम्ही त्या औरंगाबादचं पाहिलंच ना, काय 5 मिनिटाच्या आधी ती माणसं गेली, मागून तुम्ही त्यांना बक्षीस द्या, आमचं करा, फोटो छापा, काय करा, हो गेले की गेलेच की नाही माणसं, नाही का. बरं, असा प्रसंग आपल्यावर येणार नाही याची काही गॅरंटी आहे का तुम्हाला? काय आहे मला सांगा. माझ्या म्हणण्याचा हेतू असा, याने अस्वस्थ होऊ नये, नाही तर उपासना होणार नाही. हे असंच चालायचं, पण उपासना होणार नाही हे ध्यानात ठेवा. बरं, उपासना जर चालू ठेवायची असेल तर माणसाला मन स्वस्थच ठेवावं लागेल. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. यामध्ये की नाही कर्मशून्यता नाही, आपण असं समजू नका हे कर्म टाळणं आहे, नाही. पण माझ्याकडून काय शक्य आहे आज करणं? फार तर एका माणसाने विनोद केला, तो फार बरोबर वाटला. तो म्हणला फार तर काय होईल, एक वर्तमानपत्र घ्यायच्या ऐवजी 2 वर्तमानपत्र घेऊन लोकांना सांगत होतो, हा असं म्हणतो तो तसं म्हणतो. त्याच्या पलीकडे माणसाच्या हातात नाही. तेही फुकट मिळालं तर जास्त बघा वाचण्यापेक्षा, नाही का. काय मला सांगा, हे खरंच असं आहे. समजा एक नवीन काहीतरी हा केला प्रकल्प,
जाहीर केला. आणि ते प्रकल्प काम करणारी जी माणसं आहेत ही जी माणसं व्यवस्थित नसते, काय तुम्ही करणार मला सांगा, नाही का? हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. यामध्ये मी आकर्मण्यता सांगत नाही, निराशावाद सांगत नाही, पळपुट एस्केपिझम सांगत नाही. हा अगदी व्यवहारवाद आहे. बरं, अहो साधी गोष्ट आहे, हेच जाऊ द्या. तुम्ही दादरला किंवा आमच्या मालाडमध्ये संध्याकाळी नुसतं फिरायला जा, अंगावर रिक्षा येऊन न येत तुम्ही घरी परत आलात म्हणजे मिळवली अशी स्थिती आहे. कसल्या गोष्टी मोठ्या सांगता मला सांगा, नाही का? खरंच अशी स्थिती आहे. तेव्हा हा असं नव्हे. मग आपल्याला कुठेतरी मनाला असा दिलासा पाहिजे की नाही, माझं मन तसं अस्वस्थ होणार नाही. आणि माझा हा जात प्रार्थना केली काय आहे, त्यांची प्रार्थना हे आहे. दुसरं जे आहे ते जास्त ज्ञानेश्वरीला लागूच आहे. काय असतं, महाराज म्हणाले ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे संतच सांगू शकतो बरं का. काय म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांना एवढे अनुभव आले की त्यांना ते अनावर झाले आणि मग त्यांनी ते शब्दामध्ये घातले की ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येक ओवी शब्दानं अनुभवानं भरलेली आहे. ते मग मी म्हटलं तसं इवले से रोप लाविले द्वारी, दयाचा वेळू गगना गेला गगनावे. काय मन असेल त्या पुरुषाचा विचार करा. अहो माणसासारखा माणूस ना, एवढे लहान पोर काय म्हणाले, नामाचा उच्चारू तिधला तेने. निवृत्तीनाथांनी मला नाम दिलं आणि मी अभ्यास सुरू केला. ते इवलेसे रोप लाविले द्वारी म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी किती ते लहान नामाचं रोप लावलं, पण ते वाढलं. त्याचा वेलू गेला गगनावरी, विश्वाला व्यापून गेलं. ते मी सांगितलं ना आपल्याला, अलीकडच्या काळामध्ये अरविंदांचं असंच होतं. काय अनुभव त्यांचे, ते आर्काईव्ह नवीन छापू लागले. काय रोज नवीन अनुभव. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, काय पुरुषार्थ असेल त्या मला सांगा. म्हणजे बाकीच्यांना आलेले, ज्यांचे रेकॉर्ड केलेले नाही ते आपल्याला कळत नाही, अशी माणसं असणारच जगामध्ये ज्यांचे पुष्कळ आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांचा, मग त्यांचा ग्रंथ वाचताना वेदांताच्या दृष्टीने नाही वाचू किंवा साहित्याच्या दृष्टीने नाही वाचू, अनुभवाच्या दृष्टीने वाचा. काय अनुभव सांगितलाय आज आपल्याला येणार नाही, कळणार नाही, पण निदान कल्पना तर येईल ना. मग होतं कसं, त्यांना भाषा आपली वापरावी लागते म्हणजे ते आपल्याला कळणार. ते दृष्टांत देतात म्हणजे आपल्या जीवनात तर देतात ना, त्याचं कारण ते. एक उदाहरण सांगतो कसं हे मानवी जीवन आहे ते. काय झालं, एक पुस्तक आहे भानू श्रीधरकरांचं, इस्पितळाच्या खाटेवर, बरं का. त्यांना काहीतरी आजारी पडले म्हणून दवाखान्यात त्यांना भरती केले. तेव्हा तिथे त्यांनी ही काही गमतीचे अनुभव सांगितले. त्यात 2 अनुभव फार ऐकण्यासारखे, जे ज्ञानेश्वरीचा अर्थ समजण्याला लागू आहे. तुम्ही म्हणाल वा हेही खूपच आहे, सांगतो आपल्याला. एक भैया एकदा काहीतरी बरं नव्हतं म्हणून गेल्यानंतर त्या तिथल्या त्या ओपीडी म्हणतात ना त्याला, तिथे त्यांनी सांगितलं केस निकाल के आओ. हा भैया, याला काही माहिती नाही. तेव्हा त्यांनी विचारलं की अरे वो क्या कह रहा है. त्यांनी सांगितलं केस म्हणजे काय, केस म्हणजे बाल म्हणाला. भैया गेला सलून मध्ये हजामत करून आला. आपल्याला म्हणाला अरे तुमको केस म्हणजे केस पेपर काढून आण. आता त्याची काही चूक आहे का मला सांगा. असं ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या परिचयाचा शब्द वापरत असताना त्याचा अर्थ असा करू नये. ऐकून नव्हे ते पुस्तक वाचा तुम्ही. दुसरं एक सांगतो, ती आणखी गंमतच आहे. आता भैयाच्याच गोष्टी सांगाव्या लागतात, त्याला इलाज नाही. काय झालं, एक भैया पेशंट म्हणून गेल्यानंतर तो केस तयार करतो नाही कागदावर. त्याने सांगितलं की पहिले नाम बदलाव, तुझं नाव दाखव. ते नाव सांगितलं, जिल्हा लिहिला, काय कुठे राहतो, काम काय. तर म्हणलं उमर बदलाव म्हणजे वय दाखव. त्याने आ केला. ते तुझं वय काय म्हणलं, आ काय केलास. तर तो काय म्हणला, आमच्या तबेल्यामध्ये म्हशीचं वय पाहताना दात पाहतात तिचे. तर म्हणलं माझे दात मी तुम्हाला दाखवतोय. आता त्याच्या जीवनातलं त्यांनी सांगितलं. तसं ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनातलं सांगत असताना हे असं सांगत नाहीये, त्यांचा अनुभव सांगता की ध्यानात ठेवा.
नाही तर दात दाखवणं म्हणजे वेळेपणच होईल नाही का. काय त्याची कल्पना भैयाची बघा. ते बरोबर आहे, त्याला म्हशीचे दात पाहायची सवय आणि संगतीचा परिणाम होतो म्हणतात ना, त्याची म्हणजे तेवढीच राहायची. चांगला चिंतू. मग आता आपला विषय काय चाललाय? विषय असा आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तू ज्या ह्युमन सिच्युएशन, ज्या मानवी परिस्थितीमध्ये तू आहेस, हे ह्युमन सिच्युएशन तत्वज्ञानाचा शब्द आहे. हा एक्झिस्टेन्शियालिझम म्हणून जे आहे त्या प्रत्येक माणसाची अशी परिस्थिती असते, त्याला काही करता येत नाही, त्यामध्ये एका मर्यादेपर्यंतच हे करावं लागतं. याला एका फ्रेंच तत्वज्ञानाने फार अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. तो म्हणाला की एक फास्ट रेल्वे ट्रेन चाललेली आहे, ते काही ट्रेन सारखी समजा, आणि तिची गती पूर्वेकडे आहे. एका माणसाला लघवीला लागली म्हणून त्याला संडासात लॅव्हेटरीत जायचं होतं, तर ती उलट्या दिशेला होती, हा पुढे होता, तर गाडीची जी दिशा जायची आहे त्याच्या उलट होता, तेव्हा त्याला इकडे यावं लागलं. तर म्हणाले त्या गाडीमध्ये तो त्या दिशेला न जाताना उलट्या दिशेला येऊ शकतो, पण याच्या पलीकडे त्याला स्वातंत्र्य नाही. तसा हा क्रांतिवादी म्हणतो फ्रेंच दिबॉय म्हणून की माणसाला परिस्थितीमध्ये किती स्वातंत्र्य आहे. तर म्हणाला तिथल्या तिथे कमी जास्त करू शकेल. आपण मुंबईमध्ये राहणारे लोक आहोत सगळे, 2 खोल्याचा ब्लॉक बरं का, तर आपण काय करू शकतो, आज मी या कोपऱ्यात दिसतोय ना, जर उकडतंय बुवा, तर त्या कोपऱ्यात मी निजेन, ते हे असली सोय करा, नाही याच्या पलीकडे मी काही करू शकत. म्हणून कर्म हे नेहमी माणसाला परतंत्रच करते. तुम्हाला नियमानं बांधावंच लागतं, त्याशिवाय कर्माला कर्म पण राहत. मर्यादा शब्द जो आहे ना, हा कर्मालाच लागू आहे. एक तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. या मर्यादा माणूस समाजाच्या शिकवणीनं, नीतिमत्तेनं, आपल्या कल्पनेनं कशा घालतो. नीतिशास्त्र शिकवताना एका विद्यार्थ्याला मी असं विचारलं, त्याला उच्च होता थोडासा, त्याला उच्छृंखल होता. समजा म्हणलं तू मुंबईतून चाललेला आहेस आणि एका माणसाच्या खिशामध्ये नोटांचं पुडकं आहे, त्या शेअर बाजारमधून येताना तू पाहिलेस त्याच्या खिशात आहे, तुला पैशाची जरूर आहे. तू म्हणलं 4 लोकांमध्ये त्याच्या खिशात हात घालून काढू शकशील का? नाही म्हणा, नाही होणार मला. का नाही होणार? एक तर म्हणाला हे करणं बरोबर नाही, ही जाणीव आहे, आणि दुसरं म्हणला पोलीसचं भय आहे. अरे म्हणजे मग ही मर्यादा आली की नाही. अशी प्रत्येक कर्माला मर्यादा. ती का मर्यादा आहे त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. प्रकृती शब्द वापरलाय. आता असं होतं, या लोकांना की लोकांच्या परिचयाचे शब्द वापरावे लागतात, तेव्हा तत्वज्ञानाचा हा प्रकृती शब्द आहे तो असा आहे. या भगवंताला जेव्हा ईश्वर आपलं विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली, त्यावेळेला त्यांनी आपल्या शक्तीने हे निर्माण केलं. त्या तुम्ही माया म्हणा, प्रकृती म्हणा, काही नाही. तेव्हा ती शक्ती अशी आहे, सर्वांकष आहे, सर्वांना आवरणारी शक्ती आहे. तेव्हा त्या प्रकृतीच्या शक्तीनं माणसाचं जीवन चालतं, हा ज्ञानेश्वर महाराज सिद्धांत आहे. आपल्याला शिकायचंय काय की विश्वाला चालवणारी जी शक्ती आहे तीच माझ्या जीवनात मला चालवते आहे. आणि याला संतांनी फार उत्तम शब्द काढलेला बरं का. त्यांना आपल्याला सोपं करून सांगायचं होतं, तेव्हा समर्थ म्हणाले राम करता ही भावना ठेवा. राम करता याचा अर्थ असा की परमात्मा स्वरूपाची जी शक्ती आहे ती माझ्या जीवनात मला चालवते. दृष्टांत काय सुंदर दिलेला आहे. म्हणाले एक मनुष्य रथामध्ये बसलेला आहे. आता त्यांनी ते रथाचं दृष्टांत दिला. त्यांच्या वेळेला आपण असतो तर रेल्वेचा दिला असता, लेकिन फिर जाते 60-70 मैलाच्या गतीनं. ज्याचा सहवास आपण करतो त्याची गती आपल्याला येते. विमानात बसला तर विमानाची गती येईल, गाडीत बसला बैलगाडीत तर बैलगाडीची गती येईल. तसं हे विश्व जे आहे, हे विश्व चालवणारी जी शक्ती आहे ती प्रकृती. तर जसं गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीची गती तुम्हाला येते आणि तुम्हाला हालायला नको, तुम्ही स्वस्थ बसलेला आहात, तरी तुम्ही त्या गाडीच्या गतीनं सगळीकडे फिरता. तसं तुम्ही कर्म करीत नाही म्हटलं तरी प्रकृतीचा जोर असा आहे की तुम्हाला केल्याशिवाय गत्यंतर राहणार. म्हणून रथी आवडीचे आणि तुम्ही स्वस्थ बसलेला आहात तरी रथ जसा तुम्हाला फिरवतो, तसं माणसाला
तो शरीरानं स्वस्थ बसला तरी मन त्याचं चक्र मारून आहे. हे म्हणजे इतकं कर्म परतंत्र आहे. बरं, मग आपण काय शिकायचं? एवीच आपण फिरतोच आहोत ना, तर मग मनाचं समाधान करण्याकरता तरी फिरावं. 2 प्रकार आहेत. एक उदाहरण सांगतो आपल्याला. महाराजांचे शिष्य होते ब्रह्मानंद महाराज म्हणून, त्यांचे शिष्य मी तुम्हाला सांगितले त्या ग्रस्ताचं. त्याला मुलं मुली होत्या. ते एक मुलगी फार शिकलेली नाही अशी, आणि त्याचा प्रयत्न चालू होता, पण लग्न काहीच जमेना. मॅट्रिक पर्यंत शिकलेली, मॅट्रिक काही झालेली नाही. ते काय म्हणायचे, आता मी पाहतोय होत नाही, त्याला काय करत नाही का, तर काळजी करायची नाही. तेव्हा बायको काय म्हणायची, तुम्ही जिवंत आहात मी मुलीचं काही लग्न होत नाही असं ती म्हणायची. आपल्याकडे एक कल्पना आहे बरं का, की आजोबा असले, अरे माझ्या समोर तरी होऊन जाऊ दे, ही एक कल्पना बरं का. जणू काय अगदी हे नसले तर होत नाही, किंवा अगदी असण्यामध्ये मोठे हे आहे. बरं आहे, पण आपली कल्पना आहे किंवा माझ्या एकदा डोळ्या धगत होऊन जाऊ दे असं. चुकून जर प्रेमविवाह असला तर आजोबा काय करील कोण आठव. पण आपली भावना आपल्या समोर होऊन जाऊ, ते व्हायचं तेव्हाच होत असत. सांगायची हिंमत अशी, ते बायकोला काय म्हणायचंय, आपण प्रयत्न करतो आहोत ना, मग नाही जमत याला असा की माझ्या हातात नाही आहे, हे मी काय करू सांग. तर त्यांची निष्ठा काय, त्यांच्या मनात आले की बरोबर होईल. आणि मी आपल्याला कर्माचा विषय करताना पहिल्याच दिवशी सांगितलं की जेव्हा आपण कर्म अर्पण करतो, त्या अर्पण करण्याचा अर्थ असा की त्याला आपण एक विश्वाची पार्श्वभूमी देतो, कॉस्मिक सिग्निफिकन्स. तुम्ही काही कर्म करीत असा, झाडूवाला असा, मोठे अधिकारी असा, पंतप्रधान असा किंवा आणखी काही असा, तुम्ही जे कर्म करता त्याची जोड जर अनंताशी लावली तर अनंताची शक्ती त्या कर्मामध्ये येते, ध्यानात ठेवा. याला उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांचं नाही का, कुठलं ते नेवासे गाव, आता मोठी तिथे मंदिर बांधताना आपलं करा, अलीकडे 100-200 वर्षांची गोष्ट. किती दिवस असतील तिथे, 1-2 वर्ष असतील. ज्ञानेश्वरी सांगेल पुढे गेलेच तिथून, आणि काय जगावरती परिणाम आहे. 700 वर्ष झाली. अरे आहे काय हे कसं काय घडतं. तर त्यांची दृष्टी अशी, हे मी करीत नाहीये, माझा गुरु जो परमात्मा स्वरूप आहे तो माझ्याकडून करवतोय, म्हणून माझं कर्म आज असं दिसलं तरी ते अनंताशी संबंध ठेवू नये, म्हणून त्याला विश्वाचा अर्थ येतोय, ध्यानात ठेवा. म्हणून आपण जेव्हा कर्म करताना त्या कर्माला स्थानिक महत्व देतो, लोकल इम्पॉर्टन्स. बरं का, म्हणजे नवा साहेब आला, त्याला खुश करण्यातच सगळं जातं आपलं. अरे असे साहेब किती जगून जातात, किंवा असे साहेब माझ्या जीवनात येऊन जातात, मग त्याला बरं महत्व नाही. माझं कर्म मला ईश्वरार्पण करायचंय, त्यात तो आलेला आहे, काय संबंध असेल तो म्हणून सोडून द्यायचा. त्याचा विसर आपल्याला पडतो. कर्मामध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं याचा अर्थ हा आहे बरं का. तेव्हा असं जर माणसाने कर्म केलं, त्या कर्माचा आज आपल्याला क्षुद्रपणा दिसेल, पण त्याचा परिणाम केवढा होईल याची कल्पना आहे. तुम्ही मला सांगा, तुकाराम महाराजांच्या वेळेला काही वर्तमानपत्र होते का? नाही तर त्या विमानाचे फोटो सुद्धा आले असते बघा. आणि दुसरं एक मला नेहमी असं वाटतं, तुकाराम महाराज जेव्हा निघाले, बायकोला म्हणाले वा आपण जातो, तिला काय वाटलं, हे नेहमीच असं म्हणतात जातो जातो म्हणून, काय त्या विमानात एखादी सीट नव्हती का, आणखी एक जिजाबाईची रिझर्व करून ठेवा असं नव्हतं का? का नाही गेलं? नाही, तिला कल्पना नाही हा पुरुष काय होतोय. म्हणून स्वतः म्हणाले, धन्य म्हणवी नाही लोका तुका देखील. अरे तुम्ही असं म्हणाल की आम्ही पाहिलं तुकाराम महाराजांना, असं म्हणाल. अशी ज्या पुरुषाची योग्यता, काय त्याला प्रसिद्धी आहे मला सांग, काय आहे, साधन काही होती का? पण काय वाऱ्यासारखं माप वाढलं म्हणजे जगामध्ये याचं कारणच असं की जे कर्म केलं त्याला ईश्वराशी संबंध जोडून दिल्यामुळे, की तत्वज्ञानाची भाषा जाऊ द्या, कॉस्मिक सिग्निफिकन्स नामचेन तमचेन हे जाऊ द्या, नुसतं भगवंताशी जोडल्यामुळे त्याला काय किंमत आली बघ, हे असं आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं की कर्म तर करावंच लागणार, टाळून चालणार कसं, याचं कारण काय? याचं कारण असं ते मनामध्ये आपल्याला कर्म जे आपण करतो ते वासना तृप्ती करता करतो, त्या वासनेचं स्थान आहे अंतर्यामी. आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे म्हणलंच आहे,
वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म केलंच पाहिजे, झालंच. तुम्ही करू नाही म्हणलं तरी झालं. उदाहरणार्थ तुम्ही स्वस्थ बसलेला आहात आणि भूक लागली आहे, खायची इच्छा होईलच की तुम्हाला. मग तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खा, घरी खा, नाही तर आणखी काय उपाशी राहा, पण आतून ती धडपड होणारच. ती धडपड शांत होणं हे खरंच त्याचं म्हणणं आहे. आणि त्याकरता तिने आपल्याला कर्मयोग सांगितले. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे बुद्धियोग आणि मग हा तिसरा अध्याय कर्मयोग आहे. माणसाची बुद्धी भगवंताशी स्थिर राहील तरच कर्मयोग साधेल, नाही तर नाही साधणार. बरं, कर्मयोग आहे ना, योग म्हणजे भगवंताशी जोडणारा. जे कर्म भगवंताकडे नाही तर तो कर्मयोग आहे. कर्म होईल. एखादा मनुष्य अलीकडे नाही का समाजाचं काम करणारी किती माणसं असतात, मोठी मोठी माणसं चांगली, पण तुम्हाला कल्पना नाही इतके ते भ्रमनिराश पावतात की वाटते काहीतरीच आहे. कृष्णमूर्तींच्या जवळ एक मोठे असे प्रसिद्ध गृहस्थ व्यक्ती होती, अलीकडेच वाढली. त्यांचा भाऊ पावसचे स्वामी त्यांचा अनुग्रह ऐकण्यासाठी गंमत आहे. हा एवढा राजकारणी ना आमकान कामकान. तो भावाला काय म्हणाला, कृष्णमूर्ती तिथे गेले की आम्ही गटांगळा खात आहोत, तुझं बरं आहे भाऊ म्हणाले. खरे, अरे गटांगळा का खातोय, कडे सगळं केलं पण समाधान नाही, कारण मी अनंताशी जोडलो नाही. माझ्या कर्माचा मी संबंध ईश्वरापर्यंत नेला नाही. म्हणून कर्म केल्यानंतर त्याला जर अनंताची जोड दिली नाही, त्याला इंग्लिश मध्ये फार छान हे आहे शब्दप्रयोग, इन ट्यून विथ द इन्फिनिट. भगवंताशी आपला जवळपर्यंत सहवास झाला, जमलं, समरस झालो तर त्या कर्माला जे दिव्यपण येतं ते कर्म निराळच असतं. असं होतं माणसाचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असेल तर ज्या कर्मात तुला ठेवलेलं आहे, ज्या परिस्थितीमध्ये तू आहेस ती टाळण्याचा प्रयत्न करावा, पण ते टाळून मी सुखी होईल ही मात्र कल्पना चुकीची आहे. हे आता हे ऑफिस बदलणारे लोक असतात ना, हे ऑफिस सोडून त्या ऑफिसात जा, काय ते 100 रुपये जास्त मिळतात, पण तिथे नसलेले चांगले निर्माण होतात, इथे एक तर तिथे दुसरं काहीतरी. बरं का, हे कारण तुम्ही ह्युमन सिच्युएशन म्हटल्यानंतर सगळीकडे सारखंच, काय फरक पडणार आहे त्यामध्ये. मग त्याच्या वर जो राहील त्याला सुख लागेल, नाही तर चूक लागणार. आता ज्ञानेश्वर महाराज बघा की माणूस हे कोण सांगताय, ज्ञानेश्वर महाराज सांगतायला, हे तुम्ही आम्ही सांगत नाही. का उचलले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे. एक वाळलेलं पान पडलंय झाडावरून आणि वारा आला आणि त्या वाऱ्याच्या जोराने ते पत्र फिरतंय पान, तर ते जसं आकाशामध्ये अगदी नाईलाजाने स्वतःच काही न ठेवताना फिरतं, तसं माणसाचं जीवन तत्वदृष्ट्या त्या शक्तीच्या अधीन आहे. हे आयडियल, हे आदर्श आहे की माझ्या हातनं जे काय व्हायचं आहे ते ठरलेलं आहे. मागच्या रविवारचे श्लोक विसरू नका. न जावे ती तेथेची लागेल जावे. याचा अर्थ काय आहे की ही विश्वाची रचना कशी आहे की मला कोणापुढे कशा करता जावं लागेल, त्याचं काही हे आहे का. आता तुम्ही आम्ही मुंबईत राहतो सगळे बसवा जात्या, त्या संजयला कल्पना असेल की मला त्या तुरुंगात जावं लागेल याची. तुम्ही आम्ही किती मजेत वाचतो, ऐकतो, खाणं सुखी होतो, त्याची काय अवस्था असेल. अवस्था म्हणजे अशी, ज्ञाना ते मानसशास्त्रामध्ये फार म्हणतात, दे आर ऑफ व्हेरी पब्लिक कॉन्शियस. म्हणजे लोक काय म्हणतील याचं फार त्यांना हे असतं. त्यामुळे तुम्हाला आम्हाला तुरुंगात जायचं कोणी विचारतोय का मला सांगा, नाही का. फार तर घरचे लोक म्हणतील वो इकडे ऍप्लिकेशन करा, तिकडे ऍप्लिकेशन करा, होत काहीच नाही म्हणा. त्याला काही निराळच कामं असतात. त्याची गोष्ट सांगतो आपल्याला, मागे सांगितली. माझा एक विद्यार्थी दिल्लीला एका जागेकरता इंटरव्ह्यूला गेला. मुलाखतीला गेल्यानंतर 11 वाजता बोलावलेल्यानंतर बाहेर चपरासी होता. चपरासीचं महत्व तुम्हाला माहितीच आहे, दफ्तरमध्ये किती असतं याची काही नाही, नाही का. तेव्हा तो काही त्याला सोडे ना. अरे काय मला 11 वाजता बोलवलंय, देशमुख साहेब की चिठ्ठी ला म्हणा. देशमुख त्यावेळेला फायनान्स मेंबर होते. देशमुख साहेब की चिठ्ठी ला. आता मला देशमुखांचा संबंध काय, सीडी देशमुख.
तेव्हा असा आदरच गेला. तेव्हा दुसरा एक चपराशी होता. त्यांनी सांगितलं की साहेब 10 रुपयाची नोट त्याला द्या, त्याच्यावर सही असते श्री देशमुख. ही देशमुख साहेबची चिठ्ठी नाही का. तर आपल्याला असलं काही केल्याशिवाय आपला तुरुंग कसं सुटायचं हो, नाही का. माझ्या म्हणण्याचे लक्षात आलं ना तुमच्या, कोण माणूस कोणत्या वेळेला कशा परिस्थितीत जाईल याची काय कल्पना आहे आपल्याला. मी अख्याला नावं ठेवतो समजू नका, कोणावर काय प्रसंगी येईल याची काय. अलीकडे नाही का कुठे हात पाय तुटतो, काय होतं, हॉस्पिटलमध्ये पडून राहावं लागतं, काहीतरीच होतं. काय याला उत्तर आहे. म्हणजे या विश्वाचा कारभार जो चाललेला आहे तो तुम्ही करीत नाही, मी करीत नाही, ही दिव्य शक्ती आहे ती चालवते आहे. आणि ही जाणीव ठेवणं म्हणजे परमार्थ आहे. ध्यानात ठेवा आपण. मी निसतो. महाराज फार छान सांगायचे, म्हणाले त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. मी निसलो, झोप लागली. जागा होता ना, मी जागा होतो का. समजा झोपेतच गेलो तर मला कोण उठवतं, हे एक. आणि दुसरं म्हणाले, आज तू जेवायला बसल्यावरती अन्न काढून तोंडात घास घालतोस. अरे तुझ्या हाताची शक्ती काय काम करते तुला कुठे माहिती आहे. तुझा जर अर्धांग वायूचा तुला हा आला, झटका आला, तर तुझा हात दुसऱ्या हाताने उचलावा लागतो. म्हणजे सगळीकडे शक्तीचं काम आहे. ती शक्तीची जाणीव ठेवून तुम्ही कर्म करा, हे ज्ञानेश्वर महाराज सांगायचं. हो, काय तुमचं आयुष्याचे कर्म असेल ते, अगदी हलक्यातलं हलकं कर्म, मोठ्यातलं कर्म, पण तुझ्या इच्छेने आहे. म्हणून आपण असं करा, आपल्यापैकी जे स्त्री पुरुष अधिकारी असतील त्यांनी असं करावं, आपण खुर्चीवर बसताना त्यांचं स्मरण करावं की तुमच्या कृपेने माझा आज हा दिवस पार पडू द्या, नाही तर माझ्याच्याने शक्य नाही. हे करूनच होईल, नाही तर नाही होणार. बरोबर. म्हणून वायू उचलले वायू असे, काय कल्पना तरी रम्य आहे बघा. वाळलेलं पत्र नाही, वाळलेलं पान, आपली किंमत जेवढीच आहे गो, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मते आहे तेवढीच आहे. आणि ज्ञानराज कधी वेड्यासारखं बोलायचं नाही. परत जीवनाला खरं आहे तेच म्हणते. काय जन्म माझ्या हातात नाही, आजार पण माझ्या हातात नाही, कुठे राहावं कुठे जावं माझ्या हातात नाही, मृत्यू माझ्या हातात नाही, काय माझ्या हातात आहे हे सगळं बरं का समजून करायचंय. असं बोलू नये व्यवहारात, तसं वागायचंय. माझ्या हातून जे घडणार ते घडण्याचं असं आहे नाही का. अगदी मला नेहमी असं वाटायचं, मी ज्या धंद्यात होतो शिकवण्याच्या धंद्यात, दरवर्षीचे मुलं मुली यायचे ना, त्यांना काय मी बोलवायचं का मला सांगा. यायचं माझ्या हाताखाली नाही का. म्हणजे माझं म्हणणं असं, हा संयोग ठरलेला नाही का. आपल्या पोटी मुलं बाळ कोण यावी, काय यावी, त्यांचं काय असावं, काय मला सांगा. आपल्या तुम्ही पाहताना 2 मुलं चांगली आणि एक पोरगा अर्धवट येत जन्माला नाही का. याला उत्तर काय आहे मला सांगा. याचा अर्थ असा, जीवनामध्ये अशी शक्ती काम करते आहे की जी शक्ती माझ्या प्रत्येक गोष्टीवरती अंमल गाजवते आहे, हे त्यांना सांगायचं. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. काय जोर आहे सांगण्यामध्ये की अगदी नैष्कर्म्य पदेला पोचलेला आहे, ज्याची वासना नाहीशी झालेली आहे, परमात्मा स्वरूप झालेला आहे, असा पुरुष देखील कर्म जबरदस्तीने करून घेत नाही. काय करतो नाही करून. म्हणाले प्रकृतीच्या आधारानं कर्म त्याच्या भोकांडी बसतो, नाईलाज म्हणून करावं लागतं. मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलं ना, वडजीव आपणचा तो मुलगा मोठा मेला, नंतरची गोष्ट अर्थात. मी काय त्यावेळेला मी जन्मालाही आलो नव्हतो, पण पुढे त्यांना मी विचारलं की म्हणलं बापूराजा आपल्याला काय वाटलं तो गेला तेव्हा. तेव्हा हसले, खरं हसले आणि म्हणाले मला मुलं मरायची सवय होती. म्हणाली त्यांची 3-4 पोरं मेले होती बरं का. मुलं मरायची सवय होती, पण हा चांगला होता, सोबत चांगली होती, पण पांडुरंगाची इच्छा नाही. वारकरी होते पांडुरंग, काय असेल मला. तेव्हा प्रकृतीच्या नियमाप्रमाणे जे घडतं आहे ते असं घडतं आहे. म्हणून म्हणाले अगदी साधू पुरुष जरी झाला तरी त्याच्या नशिबी काय असेल सांगता येत नाही, त्याला ते करावंच लागेल. म्हणजे मुलं मरायची सवय होती.